चला यानंतर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते. तत्पूर्वी या स्पर्धेच्या निमित्तानं एक प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी आणि आकर्षक अशी या ठिकाणी ऑफर आहे. 30 रुपयाचं कुपन तुम्हाला या ठिकाणी खरेदी करावं लागेल आणि दरम्यान लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक आकर्षक बक्षीस तुम्हाला या स्पर्धेच्या अंतिम क्षणामध्ये तुम्हाला मिळतील. स्वतःचं नशीब आजमावायचं असेल तर नक्कीच या लकी ड्रॉ संकल्पनेमध्ये आपण देखील सहभागी व्हायचंय. चला मॅचला होते सुरुवात. अजूनही आपल्याला पहिल्या फेरीचा 2 मॅच बाकी आहेत. त्यानंतर मात्र दुसरी फेरी तिसरी फेरी अशा अनेक साऱ्या मॅच बाकी आहेत. गोळी दे मला. गोळी दे. तू इथेच बस. चला दोन्ही संघातील 12व्या खेळाडूला विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हा. मित्रांनो थोडं स्पीड अप करा आणि सहकार्य देखील तितकंच अपेक्षित असणार आहे. थँक्यू. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये विशाल गवाळी यांना आपण ऐकलंय. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपण जर पाहिलं तर संघ खेळतोय. चला एक एक खेळाडू पाठवा नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. थोडं थांबायचं सर. कोण आहे बॉलर नाही बॅट्समन. अरे धावत या. अमोल दुसऱ्या बाजूला आपण जर करण पहिल्याच चेंडूवरती पटका तर सजवलाय. चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय. षटकार. थँक्यू धन्यवाद. पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. लाऊड अपील केलं जाते. कुठचाही दबाव या ठिकाणी नाही आहे. एक धावारी आहे. कमबॅक करतोय. चला एलबी चा निर्णय नाही आहे. खारिज केलाय नियम या स्पर्धेच्या माध्यमातून. चला 1 मिनिट सर थांबायचंय. धावसंख्या 7. यावेळी पुण्याच्या एकदा चांगला फटका. अगदी कार्पेटच्या चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय. चौकार. 4 रन्स. अगदी नक्कीच चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अमोल दुसऱ्या बाजूला करण. अजून एक आणखीन एक चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार. थँक्यू. तुषार मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपणास पाहायला मिळते. लाजबाब फलंदाजी असं म्हणूया. इन्फेच्या डोक्यावरून देखना स्ट्रोक आपण पाहिला. पुण्याचे एकदा अजून एक चेंडू बघता बघता सीमारेषा पार. षटकार.
एका बाजूला संघ खेळतोय साई इलेव्हन पाटकरवाडी, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर AWCC आडीवाडी हा संघ खेळताना पाहतोय. तुषार पहिल्याच 5 चेंडूवरती धावसंख्या येताना पाहिली आहे. शेवटचा चेंडू आपण जर पाहिलं तर सुदेशच्या नावावरती राहिला आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे आणि बघता बघता धाव फलक जर पाहिलं ना तर 21. धावसंख्या 21. चांगले बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपणास पाहायला मिळाली. अगदी अमोल, दुसऱ्या बाजूला करण, समीर आलाय, चांगला फटका पाहतोय. त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे, फील्ड करतोय. थोडीशी चुकी होते आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात असं आपण म्हणूया. धावसंख्या 23. समोरचा संघ देखील ताकदवर आहे आणि दोन्ही संघांनी आतापर्यंत क्रिकेटचे खूप सारे पावसाळे पाहिले आहेत. अगदी नक्कीच दुपारचं सत्र आहे तुषार, हवेचा वेग वाढलाय. अगदी नक्कीच किती धावा होतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल, कारण का दुपारच्या सत्रामध्ये हवेचा फायदा समोरच्या बॅटरने घेतलाय आपण असं म्हणूया. अजून एक चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. 1 धाव. पहिल्याच 2 चेंडूवरती गोलंदाज हवी होतोय असं म्हणूया, कारण का आपण जर पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये 21 धावा तुषार आल्या आणि या आपण जर पाहिलं तर षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहिल्यात. म्हणजेच कुठेतरी गोलंदाजी करणारा गोलंदाज हवी ठरलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. पुन्हा एकदा दिशा से भटके तो मिलेंगे फटके. 1 धाव वाईटच्या स्वरूपामध्ये येताना आपण पाहतोय. धाव फलक जर पाहिले ना तर 25 आकड्यावरती आहे. पहिल्या षटकामध्ये मोठमोठे फटके पाहिले, अगदी चौफेर फटकेबाजी म्हणूया. आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये कुठेतरी दोन्ही बॅटरना थांबवण्याचं काम झालंय. परंतु तुम्ही आयुष्यामध्ये सुरुवात कशी केली याला महत्व नाहीये, तुम्ही शेवट कसा करताय ना याला महत्व आहे. पुढचा बॉल, काय फटका सजवलाय, अगदी इनपिचच्या डोक्यावरून क्लिअर केलंय. चेंडू बघता बघता सीमारेच्या पार आलाय, चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 29 वरती जाऊन पोहोचली. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. अजून एक बॅटची टॉप एज, त्या ठिकाणी प्रोडक्शन नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धाव फलक पाहिलं तर 31 आकड्यावरती आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्यात. चांगलं षटक म्हणूया, कारण का पहिल्या षटकामध्ये थोडासा दबाव होता आणि त्याच्यानंतर इतक्या दबावाखाली चांगली आपल्याला गोलंदाजी होताना पाहिली आहे. अजून एक असं म्हटलं जातं वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि नक्की चांगली गोलंदाजी तुषार आपणास पाहायला मिळते. नक्कीच चांगली गोलंदाजी विशाल. अगदी काय फटका सजवलाय, लाजवाब स्ट्रोक ऑफ द टुर्नामेंट असं आपण म्हणू शकतो. चेंडू सीमारेच्या पार आलाय, चौकार. थँक्यू.
चला घाई करा मित्रांनो, अजून पहिल्या फेरीचं एक मॅच बाकी आहे आणि धावफलक जर पाहिले ना तर वधारलंय आणि 35 या आकड्यावरती धावफलक आहे. अगदी बिनगडीबाद तुषार अगदी चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पेश होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला शेवटचं षटक या ठिकाणी मार्गाचं होतं ना पाहतो आपण. राजू आलाय. तुला भारतरत्न दिलं पाहिजे. माईक धरून काढे विशाल. पहिला बॉल अगदी चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती तुषार षटकार आलाय. माफ करा, चौकार आलाय. चांगली बॅटिंग होते. अजून एक आता मात्र चांगला चेंडू आता आपण पाहिलाय. पहिल्या चेंडूवरती थोडासा दबाव होता, त्याच्यानंतर कमबॅक केला जातोय आणि धावफलक जर पाहिले ना तर बघता बघता 49 वरती येऊन थांबले आणि चांगली धावसंख्या. अगदी बॅटिंग करणाऱ्या संघाने सांगितलं होतं की आम्ही 50 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. चांगली धावसंख्या आपण पाहतो. अजून एक अगदी चेंडू अगदी सीमारेषा पार आलाय. षटकार. डीजे थँक्यू. धावसंख्या जर पाहिली तर 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अगदी वेगळ्या धाटणीची बॅटिंग. एका बाजूला अमोल, दुसऱ्या बाजूला करण आणि दोन्ही वादळ असं म्हणूया की हार मानायला तयार नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब खेळ राहिलाय. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर झालाय. आता मात्र कुठेतरी ही रेस गोलंदाज जिंकताना आपण असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. डॉट बॉल आलाय. कभी तेरी कभी मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु आतापर्यंत नॉट आउट दोघांनी देखील बॅटिंग केली आहे. धावफलक जर पाहिलं तर 45. क्रिकेटमध्ये भागीदारी या शब्दाला महत्व असतं, ते त्याने पेश केले असं म्हणूया. आता मात्र चेंडू पुण्याच्या एकदा खाली राहिलाय. एक धाव बघता बघता कंप्लीट झाले आहेत. धावफलक जर पाहिले तर 46. अजूनही या षटकातील मला वाटतं एक चेंडू म्हणजे दोन्ही संघांसाठी महत्वाचं असेल. 50 या संघाची पार होईल का? नक्कीच आपण जर पाहिलं तर नो बॉल आलाय. बॅटर धावचूच्या स्वरूपामध्ये बाद आहे. चला फ्रीड आहे. याच्यानंतर एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी डगआउट मध्ये टाळ्या देखील तुषार होत आहेत, कारण का आपला खेळाडू चांगला खेळलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने देखील सन्मानाने स्वीकार केलाय. अगदी नक्की चांगली भागीदारी आपणास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. न्यू बॅटर इन झालाय. अजून एक आल्या आल्या त्याच्या बॅट मधून आलाय धमाका. चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. डीजे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय महेश गुरव साहेब अगदी
आपण जर पाहिलं तर खूप लांबून म्हणजेच डोंबिवलीवरून ही स्पर्धा बघण्यासाठी किंवा नवलवलाई इंजनवाडीची मॅच बघण्यासाठी आले आहेत, त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शिवाजीदादा पालेकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आपण साहेब या ठिकाणी दाखल झाला त्याबद्दल आपलं सरचं स्वागत आहे. आपला देखील सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. हॅलो, चला नेक्स्ट मॅच चा टॉस पहिल्या फेरीची शेवटची मॅच श्री ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पहिलीवाडी पक्षात श्री विठ्ठल रखुमाई दांडेवाडी अणसुरे दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच टॉस साठी या. चला दोन्ही संघातील शेवटची मॅच पहिल्या फेरीची शेवटची मॅच, तदनंतर मात्र लगेच दुसऱ्या फेरीचे सामने मैदानाच्या आतमध्ये त्वरित चालू होतील. एकूण 20 संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय आणि राजापूर विभागामधील हे नामवंत 20 संघ आज एकमेकांच्या विरोधात या नवलादेवी चषक 2026च्या निमित्तानं खेळताना पाहायला मिळत आहेत. श्री ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पहिलीवाडी तांबाणे त्यांच्या विपक्षात श्री विठ्ठल रखुमाई दांडेवाडी अणसुरे. चला मी शिवाजी दादा विनंती करतो की आपण या ठिकाणी लगेच टॉस करून घ्यायचा. आपण इकडे पाहिलं तर तांबाणे संघाच्या माध्यमातून मिस्टर यज्ञेश्वर यांना आपण कॅप्टन म्हणून पाहतोय. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अणसुरे ज्यांच्या माध्यमातून शिवाजी पार्क या ग्राउंडवरती सातत्याने अनेक स्पर्धा राबवल्या जातात. पहिल्या फेरीची शेवटची मॅच आमचे मुख्य आयोजक सन्माननीय शिवाजी दादा या ठिकाणी नाणेफेक करतायत. अणसुरे संघाकडून टॉस केला जातोय. हेड असा कॉल आहे आणि अणसुरे संघानं या ठिकाणी टॉस जिंकलाय. जरा कॅमेरामॅन कॅमेरा इकडे आमच्याकडे मूव्ह करायचा आहे. टॉस जिंकलाय. शेवटची मॅच एकंदरीत दुपारचं सत्र काय निर्णय असेल? आमचा फिल्डिंगचा निर्णय असेल. जास्तीत जास्त कमी स्कोर पर्यंत आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. शेवटची मॅच आणि प्रथमदा तुम्ही फिल्डिंग घेतली. दुसरीकडे आपण पाहिलं तर तांबाणे संघ जो मात्र जबरदस्त प्रकारचा संघ आहे. प्रथमदा तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. आज अगदी शेवटचा तुम्ही लीग मॅच खेळताय. या स्पर्धेमध्ये कशी प्रकारची तयारी झाली आणि बॅटिंग करत असताना किती धावा अपेक्षित असतील? आम्ही जास्तीत जास्त 50+ त्यांना टार्गेट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न की इथे या मॅच मध्ये जेव्हा तुम्ही उतरलात एकंदरीत हा मॅचचा माहोल, या स्पर्धेचा माहोल आणि शिवाजीदादा पालेकर यांचं आयोजन, अगदी थोडक्यात काय सांगाल या स्पर्धेबद्दल? शिवाजीदादाचं आयोजन हे दुसरं वर्ष आहे आणि एकदम अतिशय वृत्तीचं आहे आणि चांगल्या प्रकारे कोणत्याही प्लेयरला उन्हामध्ये बसता येत नाही. तुम्ही बघतायत सगळीकडं मंडप घालून प्रत्येकाला सावळीसाठी गेलाय. असंच त्याने पुढं आयोजन करत राहू. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि मी शिवाजी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांना या ठिकाणी या स्पर्धेची आठवण भेट म्हणून हे सन्मान चिन्ह त्या ठिकाणी आपण प्रदान करायचंय. कॉम्बॉक्स मिस्टर नरेंद्र कामतेकर सर. धन्यवाद. कुणाल बाणे देखील सकाळपासून चांगलं स्कोरिंग करतायत, ते देखील रेडी आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत तुषार यांनी दिली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीचे बॅटर एका बाजूला दादू दादा म्हणजेच दादू कदम मैदानाच्या आतमध्ये. नचिस्फोटचे सर्वे सर्वा आज आपल्या संघाची पहिल्या मॅच मध्ये नौका तारून येतील का असं आपण म्हणू शकतो, कारण का एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला रोहितने बॉलिंग टाकली होती काय? आपण जर पाहिलं तर नक्कीच पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर असं वाटलं होतं की वाईट बॉल होता की काय, परंतु हा चेंडू डॉट आलाय. सुरुवात चांगली केली आहे. आपल्याला अजूनही 17 मध्ये धावा बनवायच्या त्या. किती
चेस किती करायचे 54 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार. अगदी या ठिकाणी बघता बघता आपण जर पाहिले ना तर 2 धावा दादूच्या बॅट मधून आल्यात. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका तर येऊ शकला नाहीये. तुषार सुरुवात झाली आहे धावा बनवायची त्या 54. आतापर्यंत 3 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. क्षमता आहे अगदी. गेल्या वर्षी या देखील संघाचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला राहिला होता. गेल्या वर्षी ज्या संघाने या चषकावरती नाव कोरले ना तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय म्हणजेच AWCC गुहागर आपण पाहतोय. पुढचे एकदा अगदी या ठिकाणी नशिबाची साथ नाहीये आणि बॅटर आउट झालाय. अगदी नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा घटना आपण कित्येकदा क्रिकेटमध्ये होताना पाहिलंय. धाव फलक जर पाहिलं तर 2 या आकड्यावरती आहे. थोडासा संघ पाहिल्यानं तुषार दबावाखाली असेल कारण का धावांचा डोंगर आहे आणि तो त्याचा पाठलाग करताना कुठेतरी पहिला गडी असं म्हणूया की थोडासा नाराज असेल, परंतु नशिबाची साथ नव्हती असं आपण म्हणूया. धावचितच्या स्वरूपामध्ये पहिला गडी घालत झालाय. न्यू बॅटर इन राजेश. आता मात्र आपण जर पाहिले तर डाव्याच्या बाहेर चेंडू डिलिव्हर झालाय, वाईट बॉल आलाय. धाव फलक 3 या आकड्यावरती आहे. एका बाजूला बॅटिंग करतोय दादू, दुसऱ्या बाजूला राजेश त्याची साथ देतोय आणि चांगली गोलंदाजी समोरच्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुनीलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एखादा मोठा फटका येईल का? लाऊड अपील केलं जाते. एकदा दादूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जसा चेंडू बॅटला लागला अगदी त्याने स्वतः सिद्ध केलंय की मी आऊट आहे आणि अशी ही मोठ्या खेळाडूची तुषार ओळख असते. स्वतःने सिद्ध केलंय. अगदी माझा संघ मैदानाच्या आतमध्ये दबावाखाली असताना अगदी नक्कीच कुठेतरी मी काही चांगलं करू शकलो नाही, परंतु मी आऊट आहे हे स्वतःने सिद्ध केलंय. न्यू बॅटर दाखवलं होतंय ज्याचं नाव आहे राजू. थँक्यू, धन्यवाद. आणि दुसऱ्या बाजूने तुषार विचार केला तर क्रिकेटमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. तो मात्र प्रामाणिकपणा मैदानाच्या आतमध्ये दादू कदम यांनी दाखवलाय. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. अगदी हळूहळू म्हणूया ही मॅच आपल्या नावावरती पाटकरवाडी कारवली संघ करतोय का, कारण का न्यू बॅटर इन झालाय. यावेळी पुन्हा एकदा अगदी दादू गेला, त्याच्यानंतर अजून एक बॅटर आउट झाला, गॉन. तिसऱ्या विकेटचं देखील पतन झालाय, गॉन. थँक्यू. अगदी नक्कीच तुषार येणारा बॅटर काय विचार करत असेल, कारण का पहिले 3 मोहरे अगदी असं म्हणूया मैदानाच्या बाहेर गेलेत. अगदी नक्कीच सुरुवात तर दुसऱ्या बाजूने देखील आपण सराहना झाली पाहिजे. लाजबाब गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण कित्येकदा धावा जास्त येताना पाहिल्या आहेत, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये 3रा गडी गारद झालाय. अजून एक, यावेळी 1-2. अगदी नक्कीच आज जर पाहिले ना तर कुठेतरी नशिबाची साथ दोघांच्या बाजूने असे आपण म्हणूया. आणि एका षटकाची सांगता झाली आहे. धावफलक जर पाहिले ना तर फक्त 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा.
चला आता मात्र आमचे स्कोरर कुणाल बाने सांगतात की दादा 12 मध्ये 50 बनवायचे आहेत. स्कोररची भूमिका महत्वाची असते. सकाळपासून त्याचं देखील काम चांगलं राहिलं आणि कुठची आमची टुर्नामेंट असेल तर स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते. चला 12 मध्ये बनवायच्या त्या 50 धावा. दुसऱ्या आपल्याकडे 12 चेंडू आहेत. 8 मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतील का? बॅटची एज अजून एक संधी होती परंतु ती संधी सुद्धा गमावली आहे. धावफलक फक्त 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. थोडासा मंदावलेला खेळ या इनिंगचा आपण असं म्हणू शकतो कारण का अजूनही मॅच संपला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारा क्रिकेटचा थरार आपल्या भेटीला आलाय आणि आम्ही कुठचंही भाकीत करणार नाहीये शेवटच्या चेंडूपर्यंत कारण का कित्येक सारे आपण सामने पाहिलेत. यावेळी मात्र वाईट चेंडू आलाय. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. एखादा षटकाराला तुषार या मॅच मध्ये आत्मविश्वास वाढवून देईल का? कारण का एखाद्या फटक्याची राजूने मॅच जिंकून दिली तर तब्बल दादू कदम यांच्याकडून 5,000 रुपये. अगदी नक्कीच पैसे महत्वाचे नाही परंतु त्याच्यावरती दाखवलेला विश्वास हा महत्वाचा आहे. 8 मोठे फटके मारायचे आहेत. यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? चला आउट कोण आहे? न्यू बॅटर देखील दाखल झालाय. चला ज्याच्यावरती 5,000 रुपये लागले होते तो मात्र कुठेतरी बॅटर आउट होतोय. वैभव अरेकर आमचे मित्र आहेत आणि शिवाजी देखील मित्र आहेत. आपण यायचं आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सत्कार करतोय. पुढचा बॉल आपण जर पाहिला तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. डॉट बॉल आलाय. तुषार मोठ्या फटक्याच्या मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी स्वतःच्या विकेट बहाल केल्यात असं आपण म्हणूया कारण का अगदी नक्कीच कारण का 54 धावा करताना तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार हे मारावेच लागतात. यावेळी घुटना टेक तमाशा देख चेंडू बघता बघता सीमारेषा पार आलाय षटकार. थँक्यू. स्वप्नीलच्या बॅट मधून तुषार सिक्सर आलाय. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला हा देखील संघ तयार नाही आहे कारण का क्रिकेटचा खेळ आहे. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अगदी एक नामी संधी आहे आणि सोप्पा झेल पकडला जातोय. 5व्या विकेटचं पतन गॉन. न्यू बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये एका हाताने चेंडूला अडवलंय परंतु फेकी देखील चांगली केली आहे. नॉट आउट. शेवटचा एक बॉल बाकी असेल अजूनही या मॅचची देखील असं म्हणूया तुषार औपचारिकता बाकी असेल अजूनही. 40 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. माफ करा ओव्हर झाली आहे.
धावसंख्या जर पाहिली तर 14. 6 मध्ये 40 बनवायचे आहेत. अगदी 6 मारले ना तुषार तरी सुद्धा ही मॅच जिंकू शकत नाहीये, परंतु प्रयत्न करायचे आयुष्यामध्ये आपण सोडायचे नाहीयेत. 6 मध्ये 40 धावांची आवश्यकता. पाटकरवाडी हा संघ मात्र या मॅचच्या दरम्यान दहाडलाय असं आपण म्हणूया, आणि नक्कीच अगदी कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय, डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू संपूर्ण ही मॅच बघितली तुषार तर खरोखरच कौतुक पात्र अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, आणि थोडासा दबावाखाली संघ समोरचा घेताना पाहायला मिळालाय. गेल्या वर्षी या संघाने अगदी सिद्ध केलं होतं, या ट्रॉफीवरती नाव देखील कोरलं होतं, परंतु यावेळी कुठेतरी मागे राहिलाय असं आपण म्हणूया. कट केलाय, लाजवाब फटका चेंडू, बघता बघता अगदी पायाने चेंडू अडवलाय शेवटच्या क्षणापर्यंत. अगदी आपल्याकडे धावसंख्या मोठी आहे तरी सुद्धा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवणं हे महत्वाचं आहे, ते मात्र त्याने दाखवून दिलंय. धावफलक जर पाहिलं तर 15. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने शिवाजी पालेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा, आणि प्रत्येकाचं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून महत्वाचं आहे. अगदी नक्कीच अजून एक चौकार आलाय, शेवट मात्र गोड करतोय असं आपण म्हणूया. धावफलक जर पाहिलं तर 19. गेल्या वर्षी जर पाहिलं तर ही स्पर्धा तपस्या या ठिकाणी होती. यावर्षी आम्ही मैदान बदललंय. अगदी गेल्या वर्षी सिंगल कॅमेरा, यावर्षी 2 कॅमेरे. पुढच्या वर्षी आम्ही 3 लावण्याचा प्रयत्न देखील करू. चेंडू परंतु चांगला प्रयत्न केलाय आणि एक चांगला झेड पकडला गेलाय. विकेटचं पतन, गॉन. नवला देवी चषक डीजे शेवटचा बॉल. थँक्यू. थँक्यू डीजे. दोन चेंडूचा खेळ तुषार शिल्लक आहे. काय सांगशील? चांगली गोलंदाजी होते, परंतु वाईट चेंडू आलाय. 2 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही. धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर फक्त 20 या आकड्यावरती येऊन थांबली आहे. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. अगदी अजून एक संधी आहे. सुप्पा झेल पकडला जातोय. 6व्या विकेटचं पतन झालंय, गॉन. ओ यू टी. चला, या मॅच मध्ये अगदी चांगली कामगिरी राहिली पाटकरवाडीच्या माध्यमातून. संघ जिंकलाय. खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल पाटकर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो. चला मित्रांनो, आता थोडं स्पीडअप करणं गरजेचं आहे. यानंतर लगेचच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, जो मात्र अ गटामधून जय हनुमान क्रिकेट संघ सौंदळ त्यांच्या विपक्षात वेदा 11 कारशिंगे. चला मित्रांनो, लगेच टॉस साठी या. चला, आता वेळ करून चालणार नाही. बघा, तुम्हाला जर चांगलं क्रिकेट
या आज दिवसभरामध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला आयोजकांना देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. अगदी इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपण कर्णधारांच्या बाईट त्या ठिकाणी वेळाभावी घेणार नाहीये. त्यामुळे चला टॉस साठी जसा जसा सामना चालू होईल लगेच टॉस साठी त्यांनी दोन्ही संघांनी तयार राहायचंय.